वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत माननीय सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. म्युटेशन एंट्री म्हणजे संपत्तीची मालकी नाही, हा सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण नवी दिल्ली म्हणजे सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. संपत्तीच्या मालकी हक्काबद्दल माननीय सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. माननीय कोर्टाने आपल्या निकालात म्हटलंय की म्युटेशन एंट्री म्हणजे मालमत्तेची कोणतीही मालकी नाही. माननीय न्यायालयाच्या मते म्युटेशन एंट्रीमुळे कोणत्याही व्यक्तीला कोणताही अधिकार किंवा हक्क मिळत नाही. ती केवळ आर्थिक हेतूंसाठी आहे. माननीय न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. आता मालमत्तेच्या मालकीचा निर्णय फक्त दिवाणी न्यायालय करू शकतो. न्यायालयाच्या मते नाकारलेली प्रवेशिका म्हणजेच म्युटेशन एंट्री कोणत्याही व्यक्तीच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नाही. मालमत्तेचे म्युटेशन म्हणजे स्थानिक महापालिका किंवा तहसील प्रशासनाच्या महसूल रेकॉर्डमध्ये मालकी हस्तांतरित करणे किंवा बदलणे होय. माननीय न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने म्हटले की मृत्यूपत्र लिहिणाऱ्याच्या मृत्यूनंतरच मृत्यूपत्राच्या आधारावर हक्काचा दावा केला जाऊ शकतो. यात कसलाच वाद नाही. आता मान्य खंडपीठाने म्हटलंय की कायद्याच्या प्रस्तावानुसार महसूल रेकॉर्डमध्ये केवळ म्युटेशन एंट्री त्या व्यक्तीला मालमत्तेचा अधिकार किंवा मालकी देते ज्यात त्यांचे नाव नोंदवले गेले आहे. महसूल रेकॉर्डमधील म्युटेशन एंट्री ही केवळ आर्थिक हेतूसाठी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की जर मालकीबाबत काही वाद असेल आणि विशेषतः जेव्हा वारसाच्या आधारावर म्युटेशन एंट्री मागितली गेली असेल तर जो पक्ष मालकी किंवा हक्काचा दावा करत आहे त्याला न्यायालयात जावं लागेल. आता माननीय दिवाणी न्यायालयातून हा अधिकार मिळेल का? तर अर्जदारांचे अधिकार केवळ सक्षम दिवाणी न्यायालयाद्वारेच मिळवता येतात आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावरच आवश्यक म्युटेशन एंट्री करता येते, असेही माननीय न्यायालयाने म्हटलंय. तर फ्रेंड्स, ही होती म्युटेशन एंट्री बद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.